गाईज नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। तर गाईज माझी आजची रेसिपी आहे पिठलं। आता पिठलं म्हटलं तर शक्यतो जास्त करून गावीच म्हणजे जास्त बनवतात, इकडे नाही बनवत एवढं, पण कदाचित ज्या लोकांना आवडतं ते लोक बनवतात। आता मी माझ्याच पद्धतीने पिठलं बनवणार आहे, तर चला माझं त्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला रेसिपी बघूया। तर गाईज आता पिठलं बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले हे तुम्हाला दाखवते। हे 2 छोटे कांदे घेतले, थोडी कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि हे चण्याचं पीठ। तर चला रेसिपी बघूया। पहिले आपण कांदा कापून घेणार आहोत। पिठलं हे झटपट होणारी रेसिपी आहे। गावासाठच्या भागाला ही रेसिपी जास्त लोक बनवतात। तुम्ही याला गावरान पिठलं म्हटलं तरी चालेल। आता मी कांदा याच्यामध्ये वापरते। काही लोक लसणाची फोडणी पण देतात, म्हणजे काही लोकांना लसणामध्ये पिठलं आवडतं, काही लोकांना कांद्यात पिठलं आवडतं। तर मला कांद्यात आवडतं म्हणून मी कांद्यामध्ये बनवते। तर पिठलं हे दोन्ही पद्धती चांगलंच लागतं। तर गाईस आपला कांदा कापून झाला आहे। आता ह्या 3 ते 4 मिरच्या घेतल्या आहेत। तशा एवढ्या मिरच्या लागत नाही, पण ह्या अजिबात तिखट नाही आहेत म्हणून मी 4 घेतल्या। तुम्हाला मिरच्या उद्या चिरायच्या तर उद्या चिरू शकतात, मी आडव्या चिरते। कोथिंबीर, कोथिंबीर पण चिरून घेऊ। आता मी गॅस पेटवणार आहे। तर गाईस आता मी गॅस पेटवला आहे। मी तेल टाकते त्याच्यामध्ये 1 चमचा। पिठल्याला जास्त तेल लागत नाही, मी 1 चमचा टाकते। थोडं जिरे, थोडी मोहरी, थोडे जिरे फुगून द्यायचे। त्यात टाकते कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, चांगला फ्राय घ्यायचा। मग टाकूया कांदा। मला कांदा कमी असला तरी चालतो।
आता कांदा फ्राय होतोय तोपर्यंत आपण बेसन पिठाचं बॅटर बनवून घेऊ. मला पिठलं थोडंच बनवायचं आहे, त्याच्यामुळे मी बेसन पीठ थोडंच वापरते. यामध्ये चवीपुरती मीठ, थोडी हळद, हळद आपल्याला जेव्हा आपण बेसन पिठाचं बॅटर बनवू त्यातच आपण मिक्स करून घ्यायचे. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि यात थोडं थोडं पाणी टाकून बॅटर बनवायचं. कांदा पण बघतो. कांदा लालसर होतोय शिजतोपर्यंत आपण हे बॅटर बनवून घेऊ. आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकते. कोथिंबीर आपण शेवटला वापरणार आहे पिठलं झाल्यावर. आपल्याला पिठाचे पूर्ण गोळे तळून घ्यायचे. गोळे नाही ठेवायचे आपल्याला. आपला कांदा पण होत आला. पाण्याचं काही प्रमाण नाही आहे. काहींना पिठलं पातळ आवडतं, काहींना घट आवडतं. पण गावाकडे पिठलं हे तव्यावरच खायला खूप छान लागतं. त्याला टेस्ट पण खूप वेगळी असते आणि खूप छान लागतं. आता हे आपण बॅटर पुन्हा टाकणार आहे. त्यात पाणी टाकते मी. मला एवढंच ठेवायचं आहे म्हणून. आता हे आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे, कारण की आपण बेसन पिठाचे गोळे आपण फोडून घेतले, पण तरीही जर आपण असं चमच्यावर होत नाही राहिलो तर यात पण गोळे होतात. थोडी उकळी येईपर्यंत आपल्याला हलवायचं आहे, जेणेकरून याच्यात गोळे नाही होणार. हे बघा, अजिबात गोळे नाही आहेत, तुम्ही बघू शकता. एकदम स्मूथी झालं आहे. आता याला एक उकळी आली किंवा झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही. एक उकळी आली का आपलं पिठलं तयार. काही लोकांना असंच खायला आवडतं, काहींना घट्ट आवडतं भाकरीसोबत खायला. उकळी येऊन तोपर्यंत आपलं पिठलं असं करायचं चमच्याने. बघा मगाशी किती पातळ होतं, आता पिठलं घट झालं आहे. हे बघा, बघू शकता उकळी पण आली. आता आपलं पिठलं हे तयार आहे. आता मी ही जी कोथिंबीर कापली आहे ती वरून सोडणार आहे. गॅस कमी करते मी. बघू शकता. तर गाईज आपलं पिठलं तयार आहे. तुम्ही बघितली माझी रेसिपी, मी काय काय वापरते त्यासाठी. हे बघा,
तर गाईज माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.